बालाजी आश्रम गिरणारे रामकृष्ण हरी शाळा हनुमंतरायांचं मंदिर आहे रामप्रभूंचा राम दरबार या ठिकाणी आमचा रात्री विश्राम होता 4थ्या दिवसाचा मुक्काम गिरणारा बालाजी आश्रम रामकृष्ण हरी। आता आमचा प्रवास पुढे सुरू झालेला आहे। सीताराम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। या आश्रमात आमचा रात्री विश्राम होता। जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय। इथे सर्व डॅमचं पाणी असल्यामुळे या गिरणारे गावातून जावं लागतं। इथंच रात्री मुक्काम झाला। बालाजी मठ, लालदास बाबा, फक्कड बाबा यांच्या इथे साधू संतांच्या भेटी झाल्या, साधू संतांचे दर्शन झाले, अतिशय आनंद आला, खूप धन्य झालं मन। रात्री भोजन सर्व अतिशय सुंदर त्या ठिकाणी। सीताराम 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 सीताराम। अंबादेवी खंडोबाचं मंदिर म्हणा, वरती खंडोबारायचं मंदिर आहे ह्या पर्वतावर। दाखवा ते दिसते रोड लाल याला प्रतिजेजुरी म्हणतात। इथले लोक प्रतिजेजुरी। हे जे शेत दिसता आहेत याच्या पलीकड गोदावरी गंगापूर धरणाचं संपूर्ण पाणी आहेत, धरण आहेत। त्यामुळे आज आम्हाला मखमलाबाद नाकापर्यंत त्या ठिकाणी पायीच जायचं आहे। पायी जाता जाता पण त्यातले त्यात रस्ता पण नाही आणि या हायवेने आम्हाला जावं लागतं आहे। अतिशय दुःख होतं आहे। जो मैयाच्या तटावरचा जो किनाऱ्याचा आनंद असतो तो काही आगळा वेगळा असतो, तो शब्दात सांगणं सुद्धा सोपं नाही। पण आज ना इलाज असतो, आम्हाला रोडने जावं लागलं। खऱ्या अर्थानं रोड नाही ना बाबा, तिकडून पूल ओलांडावा लागतो। परिक्रमा खंडित व्हायची शक्यता असती। पाटा लागतात, 2-3 नद्या लागतात, पूल पण नाही, संगम आहे। त्यामुळं आज जे महंत होते लालबाबा गिरणारचे ते म्हणे सरळ रोडने जा। पुढे चालून पंचवटी स्नान वगैरे सगळं त्या ठिकाणी अतिशय सुंदर आहेत, व्यवस्था आहेत, आश्रम आहेत। हनुमान टेकडी सांगितलं, पण आम्ही तपोवनात शक्यतो जनार्दन स्वामींच्या मठात पोहोचणार।
संध्याकाळपर्यंत बटुकाश्रम, हनुमान मंदिर, सीतागुफा बघू. जसं जमाल तसं करण्याचा प्रयत्न चालू आहे. जय गोदावरी. आळंदी नदी आता या ठिकाणी आम्ही पार करून ही नदी पुढे गोदावरी मातेला जाऊन मिळते. वराहेश्वर येथे आळंदी नदी. रामकृष्ण हरी. वा. हर हर गंगे. जय गोदावरी. जय जय गोदावरी. आळंदी. जय गोदावरी. वरी शर्म घातले रे कर्म कीटकांचा सांगा. रबर दुर्गंधी अमंगतीचा बाण स्मरे तिथे साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का मोक्ष सिद्धी तीर्थ बंधुरे. तीर्थ बंधुरे भाव सर्व कारण नार. नमामि गंगे हर गंगे. ओम महिम्न पारन्ते परम विदिशो यद्य सदृशी. स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त इगिरः. अथा वाच्य सर्वस्वमति परिणामावधिगृह्णन्. नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मारुतंड संभूतं तं नमामि शनेश्वरं. तं नमामि शनेश्वरं. हर हर महादेव. नवल देखी रे कृष्ण रूपी सावळी स्वयं मूर्ती हरीची. निवाले समाधान झाले. समाधान. बाबा सुंदर महादेवाचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी आम्हाला या मातोरी गावातील एका वारकऱ्यानं त्यांनी आम्हाला या ठिकाणी जेवण आणून दिलं आणि आम्ही या ठिकाणी जेवणाचा चांगला आस्वाद घेतोय. भगवंताच्या सानिध्यामध्ये काळ कसा जावा राहिला काही कळतच नाही. अतिशय आनंदात अनुभवता असं आहे की देवाने आम्हाला काही कमी पडूच दिलं नाही कधी. इथं शाळा आहे पाठीमागं, तिथे शिक्षक मंडळी इथं दर्शनाला येत असतात. त्यांनी आम्हाला पाहिलं. त्यातल्या काही शिक्षक व काही मॅडम यांनी आम्हाला या ठिकाणी बिस्किट पुडे, पाण्याच्या बाटल्या, सफरचंद आणून दिले. खरं तर
गोदावरी माता करते. आपल्या बापाला सुद्धा एवढे सफरचंद मोकळ्या मनाने आनंद असते. वा पण तिची कृपा आहे ना. वा सकाळची वांचा करीतो सांभाळा तुझं मोकळलेले ऐसे ऐसे नाही. नाही. वा कोणाचं काही नाही. त्याचं नाम घ्या, त्याचं चिंतन करा, त्याचं भजन करा, तर सगळं जागेवर आणून देणार. क्या बात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हर हर गंगे. जय गोदावरी. जय गोदावरी. जय गोदावरी. गोदावरी माता की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. कृष्ण हरी राम कृष्ण. त्या ठिकाणी आम्हाला श्री हरिभाऊजी शिंदे रामभाऊ शिंदे. श्री रामभाऊजी शिंदे यांनी या ठिकाणी आम्हाला पंचवटीमध्ये डबा घेऊन आले आणि त्यांच्यामुळं आज या ठिकाणी आम्ही जेवू शकलोय. अतिशय त्यांना भेटून सुद्धा आनंद झाला. बाबांचं खरं धन्यवाद देतो बाबांना. आणि सोबतच पार्थबाबांच्या गावचेच आहे ते. बाबांच्या समेतच राहतात. वारकरी चांगले. वारकरी. पंढरीचे. हो. निष्ठावान माणसं.